पुणे महानगरपालिका आणि जलसंपदा विभागाचा वाद कायम असलेला पाहायला मिळतोय। खडकवासला धरणातून दिला जाणाऱ्या पाणीपट्टीपोटी महापालिकेने तब्बल 714 कोटी रुपयांची थकबाकी न दिल्याने आता जलसंपदा विभागाने थेट पाणी कपात करण्याचा इशारा दिलेला आहे। सविस्तर पाहूयात। थकबाकी भरा अन्यथा पाणी कपात। जलसंपदा विभागाचा पुणे पालिकेला इशारा। महापालिकेकडे तब्बल 714 कोटी रुपयांची थकबाकी। पुणे शहराची तहान पुण्यातील खडकवासला धरणाच्या पाण्यातून भागवली जाते। जलसंपदा विभागाने पुणे शहराला खडकवासला धरणातून 11.50 टीएमसी पाणी कोटा मंजूर केलाय। मात्र महापालिका मंजूर कोट्यापेक्षा सुमारे 5.5 ते 8 टीएमसी पाणी जास्त घेत असल्याचं जलसंपदा विभागाचं म्हणणं आहे। प्राधिकरणाच्या तरतुदीनुसार अतिरिक्त पाणी वापर केल्यास दंड ठरवण्यात येतो। त्यानुसार 2016 पासून महानगरपालिकेने रक्कम भरली नसल्याची माहिती समोर आली आहे। त्यानुसार पुणे महानगरपालिकेकडे तब्बल 714 कोटी रुपयांची पाणीपट्टी थकली आहे। पुणे मनपाने 2016 पासून कोट्यापेक्षा अतिरिक्त पाणी वापरलं। महापालिकेने दंडात्मक पाणीपट्टी भरणं बंधनकारक। दंड जमा न केल्याने 714 कोटी रुपये थकले। 19 वर्षात मनपाने प्रक्रिया केलेलं पाणी जलसंपदा विभागाला दिलं नाही। जलसंपदा विभाग वारंवार महापालिकेला स्मरणपत्र सुद्धा पाठवत असतं, मात्र महानगरपालिका याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते का, हा सुद्धा प्रश्न आता विचारला जाऊ लागलेला आहे। आपणही महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी या संबंधित विचारणा केली असता त्यांच्याकडून मात्र कोणताही प्रतिसाद मिळालेला नाहीये। या सगळ्या प्रकारात महानगरपालिकेसह जलसंपदा विभागाची ही चूक असल्याचं म्हटलं जात आहे। महापालिका वेळेवर ही बिलं भरत नाही तर दुसरीकडे राजकीय हस्तक्षेप यामध्ये होतोय। त्यामुळे ही थकीत रक्कम वाढत चालल्याचा आरोप केला जातोय। महापालिका वेळेवर ही सगळी बिलं एकतर भरत नाही किंवा ती कॅन्सल करून आणत नाही। दरवेळेला कुठेतरी पॉलिटिकल इंटरफेरन्स, पालकमंत्री काहीतरी म्हणतात, असं जे चालतंय ही सिस्टीम नाही। सिस्टीम तयार व्हायला पाहिजे। तो करार नव्याने होण्यासाठी पूर्ण प्रेशर महापालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, आयुक्तांनी आणि त्याचबरोबर राजकीय पक्षांनी टाकलं पाहिजे। महापालिकेकडे चालू वर्षाची 173.85 कोटी रुपयांची पाणीपट्टी थकलेली आहे। त्यामुळे जलसंपदा विभागाने एकूण 714 कोटी 60 लाख रुपयांची थकबाकी नोटीस गेल्या महिन्यातच बजावली। महानगरपालिकेने या नोटीस नंतर तातडीने 200 कोटी रुपये विभागाकडे जमा करावे अशी मागणी त्यात केली होती। त्याला महानगरपालिकेकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही। त्यामुळे आता 25 फेब्रुवारीपर्यंत थकबाकी न भरल्यास टप्प्याटप्प्याने पाणी पुरवठ्यात कपात करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आलाय। जलसंपदा विभागाने जो थेट इशारा दिलेला आहे त्यानुसार आता तरी महानगरपालिका ही थकीत रक्कम कधी भरणार नाही तर पुण्याचं पिण्याचं पाणी हे महापालिकेचं बंद होणार का, याकडे सुद्धा सर्वांचंच लक्ष असणार आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।